नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे छान प्रकारे तयारी झालेली असते जागरण गोंधळाची आणि गोंधळी थोड्या वेळात येतील म्हणून सगळेजण आपली आपली तयारी करत असतात. आणि आपली कृष्णा इतकी सुंदर दिसत असते. त्या सौंदर्याकडे, त्या रूपाकडे आपले दुष्यंत साहेब एकदम डोळे असे एकटक लावून पाहत असतात. तरी ते कृष्णा विचारू लागते, एवढं टक लावून पाहायला काय झालं आहे? तर ते सांगू लागतात, एवढं सौंदर्याची खान माझ्यासमोर उभी आहे आणि मी पाहायची पण नाही का? मी डोळ्यांनी पाहून फक्त कौतुकच तर करतोय एकटक बघून. तरी ते कृष्णा म्हणते, मला कौतुक नाही दिसायला. मग ते म्हणताय, तुला ना डोळ्यात बघायलाच जमत नाही. अगदी डोळ्यात मन लावून बघ, मग तुला दिसेल की मी तुझ्यावर किती प्रेम करतो, तू किती सुंदर दिसते. तर इथे आपल्याला कृष्णा हास्य करताना पाहायला मिळेल. विनोद की ती म्हणते की मला तर बुबडू सोडून काय दिसेना. मग इथे दोघांची चेष्टा मस्करी चालू असतानाच नशीब आपल्या कृष्णाचा फोन वाजला. दरवेळीप्रमाणे कोणी कोणी आपल्या रोमॅन्समध्ये अडथळा घालतं का बाई, असं आता कृष्णाला दुष्यंत म्हणतो आणि कृष्णा हसते. तितक्यातच तिला बबण्याचा फोन आलेला असतो आणि तो सांगू लागतो की तुमचे जागरण गोंधळी जे आहे ना ते वेशीवर आले. तर त्यांना ती सांगते की तुम्ही लवकर घरी घेऊन या, इकडे सगळी तयारी व्यवस्थित झालेली. तर दुष्यंत म्हणू लागतो, सगळी तयारी सगळं काही जबाबदाऱ्या तूच करायच्या, तूच घ्यायच्या. बाकी घरात कोणी व्यक्तीच नाही का ज्या जबाबदाऱ्या घेऊ शकतील. अगदी ती नवी नवरी आहे म्हणून नाही करणार, ठीक आहे, पण आपल्या काकी साहेब आहे, बाकी पण मेंबर्स आहे, त्यांना पण कामं सांगायला हवी ना. तरी ती आपली मोठ्या मनाने असलेली ही कृष्णा आहे ना, ही दुष्यंतला समजावू लागते. आपलं हे घर आहे, आपलं सगळं आहे. आपल्या फॅमिलीला एकत्र बांधून ठेवायचं असेल, आपलं कुटुंब एकत्र आणि आनंदी ठेवायचं असेल तर कोणाला तरी पुढाकार घ्यावाच लागेल. काम हे करावेच लागतील, म्हणजे कसं आपलं घर एकत्र राहील, कधी ते वेगळं होणार नाही, हो की नाही? तर हे सगळं आपलं एकत्र कुटुंब टिकून राहावं याच्यासाठी मी करते, असं म्हणून कृष्णा निघून जाते. मात्र आपल्या दुष्यंतला फार वाईट वाटतं की ही बाई आपला ऐकतच नाही, नेहमी स्वतःचंच घोडं हाकत असते. बाकी घोड्या हाकण्याच्या बाबतीत पूजा पण काही कमी नाही. इथे पूजाने समरला अट ठेवली की सत्ता असेल तरच मला हात लावायचा, नाही तर नाही. तर इथे चवताळलेला हा जो रांगडे पाटील आहे ना, तो गळा दाबत इथे पूजाला म्हणू लागतो की नशीब समज, तू माझा एवढा अपमान करतेस, मला पुरुषार्थ नाही असं म्हणते. तुझा आत्ताच्या आत्ता पुरुषार्थ दाखवला असता आणि माझा इतका अपमान केलेला मला सहन नाही होत बरं का. इथून पुढे मी फक्त तुझ्या गळापर्यंत हात लावला आहे तर कधी दाबू पण शकतो, तर सांगता येत नाही. पूजा भानावर येते. आता ह्या व्यसन घालायला लागेल ह्या बैलाला, असं म्हणत म्हणत म्हणते आणि गोड गोड बोलूनच याचं व्यसन टाईट करावं लागेल. याला ना दुखी करण्यात काहीच अर्थ नाही. लगेच इथे गेम चेंज केला आपल्या पूजाने. अशी घट्ट नवऱ्याला मिठी मारत अंजारत गोंजरत त्याला म्हणू लागते की मी तुला फक्त भानावर आणण्यासाठी असं बोलले रे, मला पण आवडत नाही तुझं ह्या घरात झालेला अपमान, ह्या घरात तुला मान नाही, हे मलाही आवडत नाही. माझी पण इच्छा आहे की ह्या घरात तुला सगळं काय मिळावं, सत्ता मिळावी. आणि सत्ता मिळाली की पैसा हा आपोआप आपल्याकडे येणार, मान येणार. आणि पैसा आला, सत्ता आली की सगळं काही आपण जिंकलंच समज. म्हणून मी तुला सांगत आहे सतत की आपण सत्ता आणि संपत्ती मिळवायची. त्याच्यासाठी मी एवढा आग्रह करते, माझ्या नवऱ्याला मान मिळावा म्हणून मी एवढं सगळं करते, असं म्हणत त्याला ती जणू काय म्हणतो आपण, अंजरून गुंजरून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जशी काय मी तुझ्याच बाजूने, मी तू म्हणशील तसंच करील, तुझ्यासाठी काही पण करील. बरं, आता हा हलक्या कानाचा जो समीर आहे तो आता ऐकतोय पण तिचं आणि त्याला खरं पण वाटतं ते. आता ह्या हलक्या कानाच्या समीरचाच फायदा इथे जयवंतने उचलायचा ठरवला आहे. त्याचे कान फार हलके, जे बोललं ते लगेच तो कॅचअप करतो आणि मग लगेच हुंदडायला आणि शिंगावर लोकांना घ्यायला तयारच असतो. ह्याच त्याचा स्वभावाचा इथे जयवंत आणि मैनावती फायदा घेणार, त्याला दरवेळेला चिडवून देणार, त्याच्या मनात काही बाई भरवायचं आणि तो चवताळला की द्यायचा रानात सोडून कोणाला उडवतो शिंगांवरती. असे हे दोघं मायलेक प्लॅन करताय आणि ह्या भांडणांचा फायदा आपल्यासाठी खूप चांगला होणार आहे असंही ते दोघं बोलत असतात. इकडे मैनावती मात्र फार खुशी, इतकं भारी डोकं चालवलं आहे, गेम इतका भारी टाकतोय ना आपण दरवेळेला, त्या सगळ्या गोष्टींमुळे एक ना एक दिवस सगळी सत्ता जयवंत तुझ्याकडे येईल असंही स्वप्न आता मैनावती पाहत असते. आता जागरण गोंधळासाठी गोंधळी आलेली आहे, सगळी तयारी झाली आहे, नवरदेव नवरी बसले गोंधळाला आणि श्री गणेशाय म्हणत इथे तयारी झालेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची, त्याच्या आराधनेची. आता तिथे आराधना सुरू झालेली आहे गणपती बाप्पाच्या नावाची. तर आता हेही पाहायला मिळेल की सगळेजण मग हात जोडून पूजेला सुरुवात करण्यासाठी उभे असतात.
देवी आईच्या नावाने आता जागरण गोंधळ सुरू होतो. देवी आईचा उदो उदो करण्याची सुरुवात झाली. गोंधळाचा जागरणाचं महत्त्व सांगण्यात आलं. जागरण गोंधळ का करायचं, आपल्या कुलदेवतेसाठी करायचं, ते कसं करायचं, ते करण्यासाठी आपण कोणते कोणते दिवस निवडू शकतो, कुठले कुठले आनंदाचे क्षण असतात गोंधळासाठी. देवी आई कितीतरी रूपांमध्ये आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात आहे. तर तिचे रूपं, तिची ती सगळी कहाणी इथे वाचली जाते, सगळी ऐकली जाते. अगदी गोंधळी सांगू लागतात की जागरण गोंधळ कोणी नवसासाठी करतं, कोणी हौशीसाठी करतं, तर कोणी देवी आईचा जागर करून नवरात्रात तिला जिंकण्याचा प्रयत्न करतं, तिचं मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतं. इतकं सुंदर असं सगळं देवीचं आख्यान चालू असतं. देवी मातेचं इतकं सुंदर बोल सगळेजण ऐकत असतात. देवी आईच्या नावाचा सगळं जागरण गोंधळाची गाणी इतकी भारी भारी बोलत. गोंधळी आता कळत नकळतपणे प्रत्येक स्त्रीचा जसा एखादा कार्यक्रमात उच्चार व्हावा, तिचं जागरण व्हावे, तिचं उदो उदो व्हावा, तसं आता इथे ह्या गावची 5 गावची जी सरपंच आहे त्या बाईचं पण कौतुक ह्या जागरण गोंधळात केलं जातं. ती किती समजदार आहे. ती ह्या गावाला जसं एक ठेवते, 5 गावं ती जोडून ठेवते. तर तिला एक घर जोडणं काय अवघड आहे. तर दुसरा गोंधळी म्हणतो की एका घरात 2 भांडी आली की ती एकमेकांना टक्कर देतात आणि वाजतातच. तर इथे दुसरा गोंधळी म्हणतो की हे ना आपल्या सरपंचबाईचं घर आहे, ह्या घराची लक्ष्मी आपली सरपंचबाई आहे आणि तिच्या घरात कधी भांड्याला भांडं वाजणारच नाही. तिचा समजदारपणा, तिची जी हुशारी, त्या सगळ्या गोष्टींमुळे ती कधी हे घर मोडूच देणार नाही, असं म्हणत एका गोंधळी तिचं कौतुक करू लागतो. तर इथे आपला गोंधळ असूनही तर कौतुक कुणाचं होतंय, दुष्यंत सरकारचं आणि ह्या 5 गावच्या सरपंचबाईचं. ह्या गोष्टीने खरं तर आपल्या पूजाला फार वाईट वाटत असतं की ह्या दोघांनी मुद्दाम अशी गोंधळी आणली तर नसेल ना, का जे कौतुक फक्त कृष्णाचंच करेल. आढळराव मात्र फार खुश आहे आपल्या सुनेचं एवढं कौतुक ऐकून. तिला घरची लक्ष्मी म्हणलं जाते, ती किती हुशार आहे, हे तिचे गोडवे गात आहे, हे सगळं ऐकून आता इथे सगळे पूजाला मात्र फारच वाईट वाटतं की माझा गोंधळ आहे, माझं सगळं कौतुक व्हायचं सोडून इथे पण ह्या पंच आणि आपल्या सरपंचबाईचंच कसं कौतुक व्हावं, या गोष्टीमुळे तिचा संताप होतो. ती आता गप्प राहायला तयार नाही. तिला समोर म्हणतोय की गोंधळ घालू नको. पण तिने आता इथे सगळ्यांसमोर हाक मारली आढळरावांना आणि ते आढळरावांना म्हणू लागते की हे जे गोंधळी आहे ना ते फारच सुंदर गाणं गात आहे. तर त्यांच्या गाण्यावरती मला असं वाटतं तालासुरात ठेका आपली कृष्णा धरू शकते. तर तिने त्या तालासुरामध्ये सूर लावून आता ह्या ठिकाणी नाचावं अशी माझी इच्छा आहे. तर तिचं ती इच्छा ऐकल्यानंतर सगळेजण शॉक होतात की कृष्णाला का नाचायला लावते. खरं तर ती मुद्दाम सांगते हे सगळ्यांच्या लक्षात येते. तर बाळजाबाई म्हणू लागते की माझी सून इथे कुठेही नाचणार नाही. तरी ते बाळजाबाईच्या ह्या शब्दावरती लगेचच प्रतिउत्तर करण्यासाठी आपली पूजा तर बसलेलीच आहे. पूजा म्हणू लागते की मग ती नाही नाचणार तर तुम्ही नाचाल का, तुम्हाला तर इतका वर्षाचा अनुभव पण आहे. असं बोलल्यानंतर तिचा अपमान होतो. त्यामुळे ती आता शांत बसते. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आपला कृष्णाचा नवरा दुष्यंत हा फारच संतप्तो आणि तो सगळ्यांसमोर म्हणू लागतो की माझी बायको कुठेही नाचणार नाही आणि तुझी जी स्वप्न आहे पूजा तुझ्याजवळच ठेव. आता इथे गोंधळी घालणार सोबतनं एक आजी आलेली आहे. ती म्हणते की या घरची तू खरं तर लक्ष्मी आहे, लक्ष्मीने नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहायला हवं. तुझी भक्ती आता नाचण्यात नका होईना जर देवीपर्यंत पोचणार असेल ना तर तू नक्की नाचावं, तुझी भक्ती देवापर्यंत पोचावी अशी इच्छा आता इथे आजीने बोललेली असते. आजी कधीच कुणासमोर काहीच बोलत नाही, पण आज आजी पहिल्यांदाच बोललेली आहे. कितीतरी वर्षांनी आजी पहिल्यांदा बोलली. तिला ना चांगल्या आणि वाईट व्यक्तींचा स्वभाव ओळखण्याची सवय आहे. त्याच्यामुळे आजीने इतकं सुंदर ओळखलं आहे ना आपल्या कृष्णाचा स्वभाव. कृष्णाचं कौतुक करताना आजीला शब्द आठवावं लागत नव्हते, ते तिच्या तोंडातून असे लगबग पडत असतात. आणि सावित्री आता म्हणू लागते की जिचा गोंधळ आहे, जिचं जागरण आहे, तिचं पण कौतुक व्हायला हवं. तरी ती आजी म्हणते म्हणजे काय. तर इथे आजीला इथे सावित्री सांगू लागते की माझ्या मुलीचं लग्न यांच्या मोठ्या मुलाशी झालं आहे, तर त्यालाही मानपान हवा ना, त्यालाही तुम्ही चांगलं मानपान द्यावा आणि चांगलं बोलावं त्याच्याशी, त्याच्याबद्दल असं मला वाटते. तर असं म्हणाल्यानंतर लगेचच इथे आढळराव म्हणतात कृष्णा तू अजिबात नाचायची गरज नाही आहे. तरी ते वातावरण थोडंसं गंभीर झालेलं आपल्याला पाहायला मिळणार. तर आजी एक
असते ना तिथे पुजाऱ्यांसोबत आलेली, ती सांगते की खरंच बाळा तू नाच, या सगळ्या लोकांसमोर नाच, मनसोक्त नाच, याने काय होईल तुझी भक्ती देवापर्यंत पोचेल. इतकी सुंदर आपली कृष्ण तिथे नाचते, सगळ्यांचं मन मोहून घेते. आता वेळ आलेली आहे दिवटे घेऊन नाचण्याची. सगळ्या घरातली कुटुंबातली मंडळी तिथे आता दिवटे घेऊन छान प्रकारे नाचत असतात. ते ज्योतीचं जागरणाचं जे ज्योत असते त्या ज्योतीला नाचवलं जातं छान प्रकारे. आणि इथे कपटीजीपणा करणारी व्यक्ती म्हणजे पूजा आहे ना, ती काय करते की केळाची साल घेते आणि ती साल आहे ती नाचता नाचता खाली फेकते. आणि ती फेकून मग आता ती वाटच पाहते की ह्या सालेवरनं पाय सटकून आपली कृष्ण कधी पडणार. पण कोणीतरी पायाने धक्का देऊन ती साल पुढे ढकलली. ती ढकलली तर कुठे, सावित्रीच्या पायाजवळ. सावित्रीने पुन्हा ती ढकलली तर ती ढकलून पुन्हा गेली कुठे, तर पूजाच्या पायाजवळ. आता पूजाचा पाय त्या सालीवर पडतो आणि त्याच्यानंतर पूजा खाली कोसळलेली असते. जमिनीवर तिचं डोकं आपटल्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते. तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतं. सगळेजण घाबरलेले असतात की नव्या नवरीला नेमकं झालं काय, ती एवढी बेशुद्ध कशी काय झाली, म्हणून सगळेजण तिला उठवता प्रयत्न करताना दिसत आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की सावित्री मात्र गळे फाडून फाडून जोरजोरात रडू आणि ओरडू लागते की हे पूजे उठ ना गं, तुला काय झालं. अरे देवा, ठीक आहे. आता सगळेजण घाबरले, सगळेजण तिथे जमा झालेले असतात आणि तिला उठवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतात. आणि तिच्या आता चेहऱ्यावर पाणी शिंपडण्यात येतं. पाणी शिंपडल्यानंतर मग ती जरा भानावर येते, शुद्धीवर येऊ लागते. तर इथे कृष्णा तिला हात देऊ करते उठवण्यासाठी. तर कृष्णाचा हात झटकून टाकते सावित्री, माझ्या मुलीला हात अजिबात तू लावायचा नाही. तर तिला बाजूला ढकलून देते. आणि पूजा पण शुद्धीवर आल्यानंतर पाहते की मला कृष्ण हात धरून उठवण्याचा प्रयत्न करते. तर तिलाही ती म्हणते मला हात नाही लावायचा, हो बाजू, असं म्हणत तिचा अपमान करू लागते. तर इथे दुष्यंत मग आपल्या कृष्णाला मागे घेतो की कशाला पुढे पुढे त्यांची मदत करते, ती तुझा दरवेळेला अपमान करते ना. तर आता पूजेचं डोकं इथं दुखत असतं, तिला रक्त आलेलं असतं. आता इथे पूजाला अपमान करायची सवयीच तिने आता, मी पडले नाही तर मला ह्या कृष्णाने पाडलं असा आरोप आता तिने लावलेला आहे सगळ्यांसमोर. आता कृष्णा तर शॉक झाली की आपण तर असं काही केलेलं नाही, तर हे आपल्यावरतीच कसं काय येते. तर ती म्हणू लागते की नाही नाही मी नाही पाडलं तुला, तू खोटं बोलतेस. तर इथे पूजा म्हणू लागते की मी कधीच खोटं बोलत नाही, खोटारडी तर तू आहेस. तर इथे आपली कृष्णा पुन्हा म्हणते मी खोटं नाही बोलत, मी तुला पाडलेलंच नाही, हवं तर माझ्या नवऱ्याची शपथ घेते मी, अगदी देवी आईची सुद्धा शपथ घेते मी, पण मी तुला पाडलेलं नाही गं बाई. पण पूजा मात्र सगळ्यांसमोर कांगावं करत म्हणू लागते की तूच पाडले. तर सावित्री पण तिच्या सुरसुर मिसळते, पाडला असेल तू, आहेच करंट कपाळी आणि माझ्या मुलीला सुख आलं आहे ते पाहवत नाही, त्याच्यामुळे तू तिला धक्का देऊन खाली पाडला असेल, तू दरवेळेला तिला नेहमीच पाण्यात पाहत आली आहेस. तर इथे भक्ती आता कृष्णाच्या बाजूने बोलण्यासाठी पुढे येते आणि म्हणते की आई तू जे काय बोलते ते खोटं आहे. आपल्याला सगळ्या गावाला माहिती आहे की कृष्णा कधीच कुणाशी खोटं बोलत नाही किंवा वागतही नाही. तर इथे कृष्णाची बाजू घेतली म्हणून भक्तीवरती सावित्री चिडताना पाहायला मिळणार. बबन्या पण बाजू घेतो कृष्णाची. तर त्या दोघांनाही म्हणते की तुमची तोंड नेहमी बंद ठेवायची, जिथं गरज नाही तिथं अजिबात उघडायची गरज नाही. तर माझ्या मुलीला इथे ह्या कृष्णाने पाडले आणि ती मान्य पण करत नाही. आणि ही गोष्ट खरं तर मला खूपच संताप करणारी आहे असं सावित्री म्हणू लागते. तर बाजाबाई म्हणते की असं शक्यच नाही, कृष्णा कधी कोणाला दुःख होईल असं वागतही नाही आणि तिला पाडूच शकणार नाही. मी स्वतः सांगते कृष्णाने हे केलेलं नाही. तर इथे समर म्हणू लागतो की पाडलेलं नाही तर मग माझ्या बायकोला कसं काय लागलं आहे, ती कधी खोटं बोलत नाही, ती जर पडली तर पडलीच सांगाल ना. तर इथे पूजा म्हणते मी खरं बोलते, मी स्वतः पाहिलं, हिने मला धक्का दिला आहे आणि मी खाली पडले. तर आता इथे समर पूजेच्या बाजूने बोलू लागतो आणि आपल्या कृष्णाला म्हणू लागतो की तुम्ही ना बरोबर केलं नाही हे सगळं. तरी ते आपला दुष्यंत बायकोची बाजू घेत पुढं बोलू लागतो की माझी कृष्णाचं करणारच नाही काही. आता इतकी वाद वाढत चालते, वाद टोकाला जाऊ लागतात, सगळेजण ती जमा असतात. तर आता पूजा म्हणू लागते की तू नेहमीच सावत्र असल्यासारखी वागत असते, तुझं सावत्रपणा आज पण दिसला, तू मला मुद्दामच धक्का दिलास. तर इथे आता दुष्यंत म्हणतो बरं दिला धक्का, काय करायचं करून घे. तरी ते दुष्यंतच्या ह्या बोलण्यावर पुढे आता पूजा पुन्हा एकदा कांगाव करू लागते आणि म्हणते की मला जर ह्या कृष्णाने पाडले तर हिने माझी माफी मागायला हवी. तर इथे इतकं भांडण टोकाला जातं, दोघीही ऐकायला तयार नाही, एकही मान्य करत नाही की मी खरं बोलते की तू खरं बोलते. पण कृष्णा म्हणू लागते की मी तुला पाडलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तर पूजा म्हणते की नाही तूच मला पाडले आणि ह्या गोष्टीची भरपाई म्हणजे तू आता अख्ख्या गावासमोर माझी पाया पडून माफी मागायची.
ही गोष्ट ऐकल्यानंतर तर दुष्यंतच्या पायाचे तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो जोरात चिडून म्हणू लागतो की माझी बायको कृष्ण असं काहीही करणार नाही आहे आणि तू वाटच पाहत बस तुझी माफी मागायला, ती पण अख्ख्या गावापुढं, चल निघ असं म्हणत तो तिथे उंडरलेल्यासारखं बोलू लागतो. दुष्यंतचा संताप आता काही केला कंट्रोल होईना. आता इथे स्वतः आपण पाहतोय की कृष्णा म्हणते की त्याला शांत व्हा, तुम्ही नका बोलू एवढं, तर मी पाडलेलं नाही तर माझ्याशी बोल पूजा, असं इथे कृष्णा म्हणू लागते. तर कृष्णाला इथे पूजा म्हणू लागते की तू माझी अख्ख्या गावापुढे माफी मागायची, हीच तुझी शिक्षा, नाही तर मी काही शांत होणार नाही, मी आता खूप कांगाव करेल हवं तर. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आढळराव आता बोलू लागतात की माझी मुलगी कृष्णा ही कधीही असं कपटीपणा करणार नाही आणि ती कोणाला पाडू पण शकणार नाही. इथे आपण पाहतोय की कृष्णाची बाजू आढळरावांनी घेतली आहे, पण पूजा मात्र काही केलं तयारच नाही मान्य करायला. तिची आता एकच अट, अख्ख्या गावापुढं माझी माफी तू मागायची. तर ह्या अटीला आता आढळराव तयार होतील का आणि हे असलं काही होऊ देतील का? ते गावाच्या अख्ख्या पंचायतीसमोर जेव्हा आपल्या कृष्णाचे धिंडवरे उडवले जातील पूजाकडनं, ते त्यांना मान्य असतील का? या सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा की आपली कृष्णाने खरंच माफी मागायला हवी का पूजेची. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.